चीनची तिसरी विमानवाहू युद्धनौका फुजियान नौदलात दाखल। युद्धनौकेवर स्टेल्थ लढाऊ विमानं तैनात। हिंद महासागरापासून तैवानपर्यंत चीनचं वर्चस्व वाढणार। चीनच्या नौदलात शक्तिशाली युद्धनौका दाखल झाली आहे। या युद्धनौकेचं नाव आहे फुजियान। तैवानच्या समोर असलेल्या चीनच्या फुजियान प्रांतावरून या युद्धनौकेला हे नाव देण्यात आलंय। अलीकडेच हैनान प्रांतात झालेल्या एका समारंभात राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी फुजियान नौदलाकडे सोपवली। फुजियानचं वैशिष्ट्य म्हणजे ती संपूर्ण चीनी बनावटीची असून तिचं डिझाईन आणि बांधणी देखील चीनमध्येच करण्यात आली आहे। फुजियान हे प्रगत विद्युत प्रणाली असलेलं एक अत्याधुनिक वाहक आहे। या ठिकाणी चीनचं पहिलं स्टेल्थ विमान उडवण्यास सक्षम यंत्रणा आहे। त्यामुळे इथं स्टेल्थ लढाऊ विमानं तैनात करण्यात आली आहेत। हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॅटापल्ट सिस्टमनं सुसज्ज आहे। हेच तंत्रज्ञान अमेरिकेनं त्यांच्या नवीन विमानवाहू जहाजांमध्ये वापरलंय। याच कारणांमुळे तैवानपासून हिंदी महासागरापर्यंत चीनचा प्रभाव वाढणार आहे। हिंदी महासागरात आपले प्राबल्य वाढवण्यासाठी चीन सातत्यानं प्रयत्नशील आहे। याच रणनीतीचा एक भाग म्हणून चीननं आपली सुसज्ज युद्धनौका तैवानच्या समुद्रात उतरवली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।